नंतर पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आता तुम्ही पॉलिटेक्निक तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये करू शकता किंवा महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये करू शकता, पण तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये जर पॉलिटेक्निक केलात तर त्याचे काय बेनिफिट्स आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर समजा तुम्ही पॉलिटेक्निक तुमच्या जिल्ह्यामध्ये केलात, गव्हर्नमेंट कॉलेज असू द्या किंवा प्रायव्हेट कॉलेज असू द्या, तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये पॉलिटेक्निक केलात तर तुम्हाला 70% जागा रिझर्व असतात होम डिस्ट्रिक्ट म्हणून। आणि तुम्ही बाहेरच्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा सोडून तुम्ही बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जर पॉलिटेक्निक केलात तर तुम्हाला 30% जागा असतात। मग आता तुम्हीच विचार करा, 70%मध्ये तुमचा नंबर लवकर लागेल का 30%मध्ये लागेल? तर त्यामुळं शक्यतोवर पॉलिटेक्निक जे आहे ते तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये करा। आता तुम्हाला किती पर्सेंटेज आहेत त्यावरनं तुम्हाला कॉलेज आणि ब्रँच मिळणार आहे। तुम्हाला जर जास्त पर्सेंटेज असतील तर गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल आणि तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जी ब्रँच पाहिजे ती ब्रँच मिळेल। जर समजा तुम्हाला पर्सेंटेज जर कमी असतील तर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज मिळेल आणि तुम्हाला जे काही ब्रँच पाहिजे ती ब्रँच मिळून जाईल। तर त्यामुळं अगोदर हे ठरवा तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये पॉलिटेक्निक करणार आहात का जिल्ह्याच्या बाहेर, ठीक आहे? आणि तुम्हाला पॉलिटेक्निक ॲडमिशन बद्दल काही तुमच्या मनामध्ये जे प्रश्न असतील, काही तुमचे डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक सेंड करा। आणि खास तुमच्यासाठी 2 ग्रुप तयार केलेले आहेत, व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप। त्या दोन्ही ग्रुपच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। तर ते दोन्ही लिंकवरती क्लिक करा आणि ते दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या, जेणेकरून ॲडमिशन संदर्भात जे काही अपडेट्स आहेत ते तुम्हाला त्या ग्रुपमध्ये मिळत जातील। तुम्ही जर यूट्यूबवरती बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। जर तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती बघत